दिलवालों की है दिल्ली, बिना दिलवालों की कौन सी गल्ली. नमस्कार मंडळी, मी विकास पांडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहे लाल किल्ला आणि इंडिया गेट. बाकी जो मला माहीतच आहे सेट. ऑटो रिक्षा करून पोचलो आम्ही लाल किल्ल्यावरती आले, इथे तिकीट वगैरे काढले, निघालो भाऊ मी लाल किल्ला पाहण्यासाठी. पण लाल किल्ल्याचे एवढे खतरनाक रहस्य आहेत की काय सांगा तुम्हाला. मला तर काय माहित नाही, पण गुगलवर सर्च केल्यावरती तुम्हाला दिसून येतील. आता आल्यानंतर काय, इथं तर सगळ्यात पहिले तर शॉपिंगचाच एरिया लागतो. म्हणजे लाल किल्ला पाहायच्या पहिले शॉपिंग करून घ्या, त्याच्यानंतर काही शॉपिंग करायला भेटत नाही. तर काही रूल आहेत भाई. मग आता आल्यानंतर काही अशा प्रकारे बॉल लाल किल्ला, म्हणजे शहाजहाननं बांधलेला लाल किल्ला बघू शकता. आता तर आपल्या हवाले आहे, आता काही टेन्शन नाही आहे आपल्याला. अंदर आल्यानंतर सगळ्यात पहिले ते मार्केट लागतं, मार्केटच्या नंतर लागते पण म्युझियमच्या आता आल्यानंतर म्हटलं व्हिडिओ अलाउड नाही का, पण व्हिडिओ अलाउड होता, मग टेन्शन कशाले. आपल्या देशासाठी कोण काय केलं हे सगळीच माहिती आहे, तर आल्या तर हे सगळी माहिती वाचूनच जायची, नाहीतर काहीच फायदा होईल नाही. इथं बघू शकता आता एवढे रहस्यमय गोष्टी आहेत की काय सांगा. जर तुम्हाला हे सगळीच रहस्यमय गोष्ट सांगत राहिले तो व्हिडिओ तर एवढा लांब होईल की काय सांगा. आणि दुसरी गोष्ट, मला पण माहित हवं ना, मला पण माहित असो कोणते कोणते रहस्य आणि कोणते कोणते नाही, तर शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवतो. विनायक दामोदर सावरकर हेच त्या जेलमध्ये राहिले होते, म्हणजेच आपले हे वकील होते. राष्ट्रीयवादी की पोशाख, तर बघू शकता काही अशा प्रकारे पोत्याचा ड्रेस असायचा पहिले एक दिनना. आता काही जण म्हणतात ना, काही जणांना माहीत नाही ना भारत माता नेमकं कशी होती, तर बघू शकता काही अशा प्रकारे होती आपली भारत माता. आणि अंदर तेवढे रहस्य आहे की काय सांगा, माझ्या दिमागाच्या वरती चालले. पण काय काय तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवतो मी, कारण एवढी तर माहिती काही देऊ शकत नाही, कारण मलाच तर माहिती माहीत नाही. इथं स्पेशल आपल्या घरी कसे रूम असतात, पण इथं स्पेशल महल असतात छोटेवाले. आणि इथलं नक्षीकाम एवढं भारी आहे की काय सांगा तुम्हाला. जुने लोक हे कसे काय करत असतील काही अंदाजच नाही भाऊ. तर आताच्या काळात तर डायरेक्ट पेंटिंग वगैरे असंच आहे, पण याचं नक्षीकाम बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन वगैरे काढलेली आहे. हा शहाजहानचा दरबार, म्हणजेच त्यांचं सिंहासन. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, सुभाष चंद्र बोस. तर कसं वाटलं तुम्हाला लाल किल्ल्याच्या आजचं रहस्य, तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता जायचं आहे आपल्याला इंडिया गेट पाहण्यासाठी. इंडिया गेट नेमकं मी फक्त हाफ गर्लफ्रेंड मूवीमध्ये बघितला होता. नेमकं तो इंडिया गेट मुंबईमधला होता की दिल्लीमधला होता ते काही माहीत नाही, पण इंडिया गेटच असते एवढं माहीत होतं भाऊ आपल्याला. तर सगळ्यात पहिले आम्ही अमर निशाणी बघितली, म्हणजे आपल्या देशासाठी कोण बलिदान दिलं, कोण काय केलं हे समजीच माहिती इथं आहे. दुसऱ्या साईडला इंडिया गेटच्या साईडला जाऊ द्या. सुभाषचंद्र बोसनं म्हटलं होतं एक गोष्ट, म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर
आजपासून आपली ट्रिप खतम होत आहे. तर तुम्हाला कशी वाटली नेमकं ट्रिप कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.